सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या दत्त महाराजांसाठी. माऊलींनो, आजकाल आपण बघत असतो की आपण जेव्हा नोकरी किंवा काही कामधंदा करत असतो तेव्हा आपल्या त्या नोकरीमध्ये, आपल्या त्या जॉबमध्ये आपल्या सगळ्यांनाच प्रमोशन हवे आहे असे वाटते, नाही का? आणि आपल्याला आपल्या जॉबमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी आपण अतिशय प्रामाणिकपणे आणि अधिकाधिक काम करत असतो आणि ते करणे आवश्यक देखील असते. आणि त्यामुळे आपण आपल्या अंगी असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर देखील करत असतो आणि आपल्या कंपनीला प्रगतीच्या पथावर कसे नेऊ शकू हेच आपण पाहत असतो. परंतु आपण एवढे प्रयत्न करत असूनही जर आपल्या कंपनीमध्ये किंवा आपण जिथे नोकरी करतो त्या ठिकाणी आपल्या प्रमोशनसाठी काही जर अडथळे येत असतील तर आपण एक उपाय करून बघावा. आपण काय करावे की 7 प्रकारची धान्य घ्यावी, जशी की ज्वारी, हरभरा, बाजरी, मका, काळे उडीद, राळे, तांदूळ आणि गहू. या प्रकारची वेगवेगळी 7 प्रकारची धान्य आपण घ्यावीत आणि ती सर्व धान्य एकमेकांच्या मध्ये चांगल्या प्रकारे मिसळून आपण ती धान्य काय करावे की रोज सकाळी उठल्या उठल्या त्यातील थोडं थोडं जे धान्य आहे ते आपण आपल्या आजूबाजूच्या जे काही पक्षी असतात त्या पक्ष्यांना आपण खाऊ घालावे. असे केल्याने हे जे काही आपण साधन करू हे आपल्या अक्षय्य पुण्यप्राप्तीसाठीचे साधन आहे असे आपले शास्त्र सांगते. त्याच प्रकारे ज्या व्यक्तीला नोकरीमध्ये प्रमोशन हवे आहे तिने नित्य नियमाने रोज गणपती अथर्व शीर्षाचे आणि रामरक्षेचे पठण करणे देखील अत्यावश्यक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.